प्रिया लगेच लाजून शिड्यांकडे पळाली. अरे ही तर राजच्या प्रेमात लाजून पळाली, राधा म्हणाल्या. तशा तिघीही हसायला लागल्या. आता पुढे. दुसऱ्या बाजूला राज आपल्या हेवन रेस्टॉरंटमध्ये पोहोचला तेव्हा ग्राहकांनी त्याच्यासमोर तक्रारींचा ढीग लावला की त्यांना अतिशय बेचव आणि निकृष्ट जेवण मिळाले. हे सगळं ऐकल्यावर राजचा मेंदू संतापाने भरून गेला आणि तो जोरात स्वयंपाकघराकडे निघाला. आत त्या नवीन शेफला जुने कर्मचारी रागाने काहीतरी विचारत होते. राजला पाहताच ते लोक शांत झाले. बाहेर जे मी ऐकलं ते ऐकण्याची वेळच कशी आली? राज त्या नवीन शेफकडे पाहत म्हणाला. त्या नवीन शेफने काहीही बोललं नाही, फक्त शांतपणे मान खाली घालून उभा राहिला. बोल. राजचा जोरदार कडक आवाज स्वयंपाकघरात घुमला तेव्हा सगळे घाबरले. सर, तुम्ही थोडं शांतपणे विचाराल तर कदाचित तो सांगेल. कदाचित तो तुमच्या रागामुळे घाबरत असेल, एका जुन्या स्टाफ मेंबरने राजला घाबरत म्हणाले. राज त्या स्टाफ मेंबरकडे रागाने पाहत म्हणाला. चेहऱ्यावर चेहरा ठेवणं हा जोकरचं काम असते आणि आपल्या काबिलियतीवर कुणी दुसऱ्याच्या तरकीबची शिक्कामोर्तब करू देत नाही. हे ऐकून तो स्टाफ मेंबर पटकन मान हलवू लागला आणि राज त्या नवीन शेफकडे जाऊ लागला. स्वतःकडे राज येताना पाहून तो शेफ थरथरला आणि म्हणाला. सर, माझी कोणतीही चुकी नाही आहे. मला पैसे दिले होते हेवनचं नाव खराब करण्यासाठी, वाईट अन्न देऊन हेवनचं नाव खराब करण्यासाठी आलो होतो. हे ऐकून सगळेच थक्क झाले आणि राज मागे वळून त्या स्टाफ मेंबरकडे पाहत म्हणाला. गरज पडली का मला शांतपणे बोलायची? हे ऐकून तो स्टाफ मेंबर आपलं डोकं खाली घालतो. माझ्यात जी गोष्ट नाही तिची अपेक्षा माझ्याकडून करू नका, कारण अपेक्षा तुटतील. पण राज कपूरचा अंदाज काही लागणार नाही. हे बोलून राजने त्या शेफचा कॉलर पकडला आणि त्याला ओढत बाहेर घेऊन गेला आणि लज्जा वाटावी अशा रीतीने त्या ग्राहकांच्या मध्ये फेकून दिले, ज्यामुळे सगळेच थक्क झाले आणि कधी राज तर कधी त्या शेफकडे पाहू लागले. राजने सगळ्यांकडे एक नजर टाकली आणि मग म्हणाला. बाजारात हेवनचे स्पर्धक खूप झाले आहेत. ज्यांना हेवनचं कौतुक सहन होत नाही ते अशा स्वस्त कृतींना हात घालत आहेत आणि तेही माझ्या काउंटरवर. राजने त्या नवीन शेफकडे रागाने पाहिले आणि राजचा राग पाहून तो माणूस उघडकीस आला. बाकीच्यांसमोरच तो म्हणाला की त्याला पैसे देण्यात आले होते. ज्यांच्या रेस्टॉरंटचे नाव त्याने घेतले ते सध्या बाजारात आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करत होते. सगळ्यांनी ऐकलं ना आता? तर मी अपेक्षा करतो की तुम्ही पुन्हा हेवनचे जुने ग्राहक व्हाल, जसे आधी होता. सगळेजण शांतपणे बसा. तुमची ऑर्डर लवकरच येईल. अगदी हेवनच्या चवीप्रमाणेच मिळेल. राज त्या सर्वांना सांगताच सगळे ग्राहक परत आपल्या जागेवर बसले. जुने शेफ आपल्या कामाला लागले आणि राज त्या माणसाला कॉलरने पकडून ओढत परत रेस्टॉरंटमधल्या एका स्टोर रूममध्ये घेऊन गेला. सगळ्यांना वाटलं की आज तर हा माणूस गेला आणि राज त्याला आत घेऊन गेला. आतमध्ये गेल्यावर तो त्याला एक गड्डी पैसे देतो, जी तो माणूस आपल्या हातात घेऊन आधी आपल्या कपाळाला लावतो आणि मग ओठांवर चुंबन घेऊन हसत म्हणतो. धन्यवाद साहेब, हे पाहण्यासाठी मी आतुर होतो. तो माणूस पैशांच्या गड्डीचा सुगंध घेत पुन्हा हसत म्हणाला. यावर राज फक्त हलकसा हसला. पण साहेब, मानावं लागेल की तुमच्या डोक्याची काय कमाल चाल आहे. तो माणूस अशा पद्धतीने म्हणाला की राज त्याच्याकडे पाहत होता. राह आणि मात करण्यासाठी नेहमी आपली चाल खेळायला हवी. समोर येणाऱ्याला असा पाळत टाकाव की तोच आपल्या खेळात अडाणी ठरेल. त्या गॅलेक्सीच्या मालक मिस्टर अनयने मला धमकी दिली होती की तो अशी चाल खेळेल की हेवनची चव आणि नाव दोन्ही खराब करेल. मी त्याला ही त्रास दिला नाही. त्याची मनोकामना मी स्वतः पूर्ण केली. आता फक्त त्याचा परिणाम तू आपल्या नावावर करून घे. राज हसत म्हणाला. आता माझ्यासाठी काय हुकूम आहे साहेब? आता फक्त तुम्ही बोला, असे म्हणत त्या माणसाने राजकडे पाहिले. आता तुला काहीही करायचं नाही. जे करेल ते मीच करेल, असं सांगून तो गॅलेक्सीचा मालक अनयला फोन करतो आणि म्हणतो. तुझ्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर तुझं रेस्टॉरंट बंद कर किंवा जेलमध्ये जाण्याची तयारी ठेव. तू वेडा झाला आहेस का? काय ॲटिट्यूड नशेसारखा डोक्यात चढलाय? अनय समोरच म्हणाला, जो राजपेक्षा 1-2 वर्षांनी लहान होता आणि आपल्या वडिलांच्या पैशावर स्वतःचं गॅलेक्सी नावाचं रेस्टॉरंट सुरू करून राजच्या हेवन रेस्टॉरंटपेक्षा जास्त पुढे जायचं स्वप्न बघत होता. याच कारणामुळे तो वारंवार राजला धमकी देत असे की तो काहीही करेल हेवनचं नाव खराब करण्यासाठी. माझ्या ॲटिट्यूडच्या नशेची तुलना करू नकोस. नशा चढल्यानंतर उतरतो, पण माझ्या ॲटिट्यूडचा असा काही संभव नाही. डाव लावून दुसऱ्याला फसवणारा मिस्टर राज, तुझा ॲटिट्यूड मी एक दिवस उतरवून टाकेल, ही गॅलेक्सीची शपथ. काय गॅलेक्सी करतो आहेस? कोणती गॅलेक्सी? कशी गॅलेक्सी? ऐक, मी तुला सोशल मीडियावरून काही फोटो पाठवले आहेत, ते बघ.
राज म्हणाला. अनय फोटो पाहतो आणि त्यात तो माणूस दिसतो जो नवीन शेफ बनून आला होता. त्या फोटोत तो आणि अनय एकत्र उभे असतात. ग्राहकांसोबत झालेल्या भांडणानंतर काढलेले फोटोच नव्हते ते, तर खूप आधीचे फोटो ज्यात तो माणूस अनयसोबत हसत उभा होता आणि दुरूनच काहीतरी बघत आहे. राज त्याला पुराव्यासारखे दाखवतो. जास्त हुशारी करू नकोस, मी तुला चांगलं ओळखतो. तू नेहमी धमकी देत होतास की माझ्या हेवनचं नाव खराब करशील, टेस्ट वाईट करशील. आता तुला काहीही करायची गरज नाही कारण मी आधीच करून टाकलं आहे, असं राज म्हणतो आणि मग अनयला ते सर्व सांगतो जे थोड्याच वेळापूर्वी घडलं होतं. हे ऐकून अनयचं डोकंच फिरून जातं. आता विचार कर अनय, जर मी पोलिसांकडे तक्रार करून त्यात लिहिलं की तू हेवनचं नाव खराब करण्यासाठी इतका आतुर होतास की ग्राहकांच्या जीवाशी खेळ करण्यासही तयार होतास तर, आणि तुझ्या गृह नक्षत्रात राहूची चालू असलेली गोष्ट काय आहे हे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. फोटो, केलेले कॉल रेकॉर्डिंग्स, माझे कस्टमर, माझे स्टाफ मेंबर्स, माझ्या हॉटेलमध्ये आलेल्या माणसाने इथं तुझ्यासोबत जे काही केलं ते सगळं कळून घे. अनयला आता पस्तावा होत होता की त्याने अशा प्रकारे त्याला पोकळ धमक्या द्यायला नव्हत्या पाहिजे. जर त्याने ते केलं असतं तर एवढा त्रास झाला नसता. हे तर त्या म्हणीसारखं झालं, खाया पिया कुछ नाही और ग्लास फोडा 12 आना. हे बघ, जे काही झालं ते विसरून जा, आता तुला त्रास देणार नाही. तेथे अनय जवळजवळ रिक्वेस्ट करत म्हणाला. मी तर तुझं नाशच ठरवलं आहे. आता मला तू काय त्रास देशील ते पहा. कारण आता विचार कर, तुझ्या ऑफिसच्या बाहेर मी एक फोटो काढलाय ज्यात तुझ्या ग्राहकासोबत एक दुसरा माणूस उभा आहे. ते पाहून विचार कर, संध्याकाळपर्यंत तुला गॅलेक्सी बंद होण्याची बातमी मिळेल. हे ऐकताच अनयने रागाने फोन कट केला आणि राजनेही हसत फोन आपल्या खिशात ठेवला. दुपारची वेळ. प्रिया राजच्या फोनची वाट पाहता पाहता कंटाळून झोपली होती. तर राज ही आज दुपारीच घरी आपल्या खोलीत आला. त्याने पाहिलं की प्रिया बेडवर झोपली आहे आणि तिची साडी गुडघ्यांपर्यंत वरती झाली होती. हे पाहून राजला अजिबात बरं वाटलं नाही. त्याने तिची साडी नीट केली आणि तिला उठवलं. प्रिया 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 पटकन उठली आणि राजला पाहून चकित झाली. राज, तुम्ही? संध्याकाळ झाली का? ती घड्याळाकडे पाहत विचारते. संध्याकाळ नाही, दुपार आहे. जर तुला दुपारी झोपायचं असेल तर दरवाजा लावून घेत जा, नाहीतर ब्लँकेट अंगावर घेऊन झोपत जा. अंगावरचे कपडे अस्तव्यस्त होतात, ते चांगलं वाटत नाही, राजने जड आवाजात सांगितलं. सॉरी, ते कधी डोळा लागला कळलंच नाही. आता पुढे लक्ष देईन, प्रॉमिस. तुम्ही फक्त रागावू नका, प्रिया राजचा हात आपल्या हातात घेत म्हणाली. राजने निर्विकारपणे तिच्याकडे पाहिलं, पण चेहऱ्यावर काहीही भावना दिसू दिल्या नाहीत. आता पटकन तयार हो, आपल्याला निघायचं आहे थोड्या वेळाने. हो ठीक आहे, पण राज, तुम्ही मला सांगा ना, मी कोणत्या रंगाची साडी घालू? प्रियाने प्रेमाने आणि अडखळत विचारले. हे सगळं मला का विचारतेस? तुला जे योग्य वाटतं तेच घाल, राजने इतकं म्हणाला आणि खुर्चीवर बसून टीव्ही सुरू केला. प्रियाचा सारा उत्साह एका क्षणात संपला आणि ती हळूहळू वॉर्डरोबकडे चालली. एका आकाशी रंगाची साडी घेतली. तर राज म्हणाला, काळा रंग नेसलीस तर जास्त छान दिसशील. राजचं असं म्हणणं ऐकून आकाशी रंगाची साडी कुठल्या कोपऱ्यात पडली काही कळलंच नाही. मॅडम खुश झाल्या. तिने काळी साडी घेतली आणि चेहऱ्यावर लाली आली. पेटीकोट आणि ब्लाऊज तर घातले होते, पण साडी नेसणं बाकी होतं. ती तर बाहेर येऊनच घालावी लागणार होती. ती हिंमत आणि लाज एकत्र करून प्रिया हळूहळू त्याच्यासमोर उभी राहून साडी नेसू लागली. राजने मनाला तर कंट्रोल केलं होतं, पण डोळ्यांना मात्र नियंत्रणात ठेवू शकत नव्हता. तो प्रियाकडे टपोऱ्या डोळ्यांनी पाहत होता. साडी नेसून प्रिया आरशासमोर तयार होण्यासाठी गेली, पण त्याचवेळी राज तिच्याजवळ आला आणि तिने घातलेल्या ब्लाऊजची दोरी सोडली. लगे 440 व्होल्ट झटका हे गाणं प्रियाच्या मनात चालू होतं, पण तिने काही बोललं नाही. फक्त चेहऱ्याकडे पाहूनच समजत होतं. दोऱ्याचा एक टोक एका साईडला बांधलेलं होतं. राजने काही भावना न दाखवता प्रियाच्या ब्लाऊजची दोरी बांधायला सुरुवात केली. राज, खूप घट्ट बांधलं आहे, थोडं सेल करा ना. इतकं? थोडं आणखी. इतकं? हो, बस इतकंच. प्रिया एवढं म्हणताच राजने दोरी नीट बांधली, पण त्यानंतर त्याने मागून प्रियाचे दोन्ही खांदे पकडले, थोडंसं स्वतःकडे ओढलं आणि तिच्या पाठीच्या डाव्या बाजूला असलेल्या तिळावर आपले ओठ टेकवले आणि तिथे किस करू लागला. थोड्या वेळाने मग स्वतः तयार होण्यासाठी निघून गेला. प्रिया आरशात स्वतःकडे पाहून वेडी होत होती. प्रिया काही वेळानंतर वारंवार आपल्या पाठीवरील तीळ असलेला भाग आरशात पाहण्याचा प्रयत्न करत होती आणि मग आपला चेहरा स्वतःच्या हातात लपवून घेत होती. राजनेही प्रियाच्या कलरशी मॅचिंग केलं होतं आणि त्याने काळा बिझनेस सूट देखील घातला होता. तो खूप छान दिसत होता आणि दोघांची जोडी अप्रतिम दिसत होती.
प्रिया बाहेरून लाजत होती, पण काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये राजला पाहून तिचे मन आतून नाचत होते. राज आरशासमोर उभा राहून केस विंचरत होता आणि प्रिया फक्त त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. राजला माहीत होते की प्रिया त्याच्याकडे पाहत आहे, पण तरीही तो अनभिज्ञ असल्याचे भासवत होता. केस विंचरल्यानंतर तो हातात घड्याळ घालणार होता. त्याआधीच प्रियाने घड्याळ हातात घेतले आणि राजकडे पाहत म्हणाली, मी तुम्हाला घड्याळ घालून देऊ का? का मला हात नाही का? मी ते घालू शकत नाही का? राज पटकन म्हणाला, नाही, माझा तसा अर्थ नव्हता, मला फक्त विचारावंसं वाटलं. प्रियानेही राजला पटकन समजावून सांगताना हे सांगितलं, काही गरज नाही, मी कधीच कोणावर अवलंबून राहत नाही. असं म्हणत राजने घड्याळ घेण्यासाठी आपला हात पुढे केला. प्रियानेही होकारार्थी मान हलवली आणि घड्याळ राजला दिले. तू खाली जा, मी येतो, राजने घड्याळ त्याच्या हातावर ठेवत म्हटले. प्रियाची नजरही त्याच्या मनगटावर होती आणि मग राजचे ऐकून ती खोलीबाहेर गेली, पण जाण्यापूर्वी तिने दाराजवळ आपले अश्रू पुसले, जे राजने पाहिले. क्षणभर त्याचा चेहरा वाईट वाटत असल्यासारखा दिसत होता, पण नंतर त्याने आरशात स्वतःकडे पाहत आपला चेहरा भावनाशून्य केला. प्रिया खाली आली तेव्हा राजेश्वरी आणि गीता लिव्हिंग एरियामध्ये बसलेले होते. प्रियाही त्यांच्याजवळ जाऊन बसली. अरे वा, माझी सून अप्सरा दिसत आहे. आज तू नक्कीच राजला आपल्या प्रेमात वेड करशील, हे मी तुझी सासू म्हणते. राजेश्वरी या पायावर पाय टाकत ताठ बसत म्हणाल्या. त्यांचे शब्द ऐकून प्रिया किंचित हसली. काय झालं, तू का दुःखी आहेस? प्रिया, काही झालंय का? गीताने विचारलं. प्रियाला तिच्या मनातील भावना सांगायच्या होत्या की राजने तिला दुखावले आहे. तिने त्याला रडवले, पण तिला माहीत होते की राजेश्वरी या राजला फटकारतील आणि मग राज तिच्यावर परत रागवेल. काही झालं नाही दीदी, प्रिया हसत म्हणाली. आणि तोपर्यंत राजही आला. आई, आम्ही जाऊन परत येतो वहिनी, असं म्हणत राज घराबाहेर पडणारच होता. तेवढ्यात राधा मागून म्हणाल्या, आता तू तर उद्या गुड मॉर्निंग म्हणायला नक्की येशील. राधा यांचे शब्द ऐकून प्रियाला लाज वाटली, तर राज हादरला आणि दोघांचेही चेहरे पाहून तिघेही हसायला लागले. राजने प्रियाकडे पाहिले की तिने सर्वांना सांगितले आहे का, पण राजचा रागावलेला चेहरा पाहून तिने लगेच नकारात मान हलवली. राजने दुसरीकडे पाहिले. आता त्याला कल्पना नव्हती की त्याची निष्पाप पत्नी त्याचा चेहरा पाहून खोटे बोलली आहे. काय झालं, दोघींनी थुंकीऐवजी फेविकॉल गिळलं का? राधा त्यांना चिडवत म्हणाल्या. आम्हाला उशीर होत आहे, अजय आणि त्याची बायको वाट पाहत असतील. असं म्हणत राज पटकन बाहेर गेला. तू तर राजवर चांगलीच जादू केली आहेस, राधा प्रियाकडे पाहत म्हणाल्या. तेव्हा प्रियालाही लाज वाटली आणि ती तिथून पटकन बाहेर पळाली आणि त्या सर्वजणी पुन्हा हसायला लागल्या. राज गाडीत जाऊन बसला होता आणि आता प्रियाही गाडीत जाऊन बसली. चला, प्रिया बसताच राज ड्रायव्हरला म्हणाला आणि ड्रायव्हरनी गाडी पुढे नेली. कधी कधी प्रिया राजकडे पाहत असे, तर कधी कधी त्यांच्यामधील पिकांकडे. राज त्या टोकावर बसला होता आणि प्रिया या टोकावर. राज त्याच्या फोनवर काहीतरी तपासत होता आणि त्याच्या ओठांवर अभिमानाचे हास्य होते. खरं तर त्याला आणायचा मेसेज आणि गॅलेक्सी पूर्णपणे बंद झाल्याची बातमी दोन्ही मिळाली होती आणि या विजयामुळेच राजच्या चेहऱ्यावर हास्य होते. पण प्रिया थोडी घाबरू लागली. राज फोनवर हसत तिला घाबरवत होता आणि ही तिची चूक नव्हती. राजने त्याच्या आणि प्रियामध्ये ठेवलेल्या अंतराचा हा परिणाम होता. प्रिया राजकडे पाहत होती म्हणून राजचे लक्षही तिच्याकडे गेले. काय झालं, राजने तिच्याकडे पाहत विचारले. प्रियाने फक्त नकारात मान हलवली, कारण तिचा घसा आणि हृदय भरून आलं होतं आणि तिने बाहेर पाहण्यासाठी चेहरा वळवला. तू सारखं सारखं रडत का असते आणि आता तू विनाकारण रडत आहेस? राजला पुन्हा तिच्यावर राग आला. प्रियाला जोरात रडावंसं वाटत होतं, पण तरीही तिने तिच्या हाताने तिचे ओठ घट्ट दाबले. राज तिच्याजवळ आला आणि रागाने तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तू एवढं का रडतेस? काय झालं? राज रागाने आणि आश्चर्याने म्हणाला. खरंच तुमच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये ना? प्रिया रडत रडत म्हणाली. तर राजने आपल्या दोन्ही भुवया एकमेकांजवळ आणल्या. प्रियाने अचानक असा प्रश्न का विचारला हे त्याला समजलं नाही. तू असं का बोलत आहेस? राज आश्चर्याने म्हणाला. मग प्रियाने त्याला त्याच्या हास्याबद्दल सांगितले. राजने डोके धरले. रागाने फोन घेतला आणि गाडीत फेकून दिला. प्रिया खूप घाबरली. ड्रायव्हर, गाडी सरळ ऑर्किड राजच्या हॉटेलकडे ने. कोणत्याही मित्राच्या घरी जायची नाही, असं म्हणून तो प्रियापासून दूर बसला. ड्रायव्हरकडे राजची मागणी मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता, पण त्याला प्रियाबद्दल खूप वाईट वाटले. प्रियाला आता वाटले की तिने पुन्हा एकदा खूप मोठी चूक केली आहे. तिने राजवर असा संशय घ्यायला नको होता, पण राज ज्या प्रकारे रागाने बसला होता त्यामुळे त्याला काहीही बोलण्याची हिंमत झाली नाही. काही वेळाने हॉटेल आल्यावर राज पटकन गाडीतून बाहेर पडला आणि प्रियाही बाहेर पडली. राज प्रियाजवळ आला आणि तिचे मनगट घट्ट धरून तिला हॉटेलच्या आत घेऊन जाऊ लागला.
त्याचा 5 मजली ऑर्किड बाहेरून जितका भव्य होता तितकाच आतूनही आलिशान होता. राज रिसेप्शनवर गेला आणि त्याने पटकन त्याच्या मास्टर रूमच्या चाव्या मागितल्या आणि मग तो प्रियाचा मनगट तसाच पकडून तिला लिफ्टकडे घेऊन गेला. या दरम्यान प्रिया राजकडे पाहत राहिली, पण राजने एकदाही प्रियाकडे पाहिले नाही. राजने त्याच्या मित्राला मेसेज केला होता की ते पुन्हा कधीतरी येतील. लिफ्ट 4थ्या मजल्यावर थांबली आणि राज प्रियाच्या मनगटाला धरून बाहेर आला आणि तिला त्याच्या मास्टर रूममध्ये घेऊन आला. राजने दार बंद केले आणि त्याचा फोन बेडवर फेकला. हा माझा फोन आहे. तुला जे काही पाहायचे आहे किंवा तपासायचे आहे ते कर आणि मग स्वतःच ठरव की माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरे कोण आहे. राजचा राग पाहून प्रिया गप्प उभी राहिली. तू गप्प का आहेस? अशी का उभी आहेस? फोन बघ, तो तिला म्हणाला. सॉरी, मी तुम्हाला दुखावले, पण तुम्ही कधीच हसत नाहीत आणि तुम्ही फोनकडे पाहत हसत होता म्हणून मला वाटले की तुला असं वाटलं का की एखाद्या मुलीने मला मेसेज केला आहे आणि माझं तिच्याशी प्रेमसंबंध आहे. मला ती आवडते, तू नाही. राज रागात म्हणाला. पण प्रियाने त्याच्या सर्व आरोपांना होकार दिल्यावर तो आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. प्रियाने मान खाली घालून होकारार्थी मान हलवताना पाहून राज जवळजवळ हसायलाच लागला. मोठ्या कष्टाने त्याने स्वतःला नियंत्रित केले आणि म्हणाला, हो, म्हणजे जर माझा कोणताही प्रोजेक्ट पूर्ण झाला तर मला प्रॉफिट होतो, त्यामुळे मी हसलो. तर तुला नेहमीच वाटेल की मला मुलीकडून मेसेज आला आहे. राज जड स्वरात म्हणाला. तुमचा प्रोजेक्ट यशस्वी झाला का, म्हणूनच तुम्ही हसत होता का? प्रियाने हळुवारपणे विचारले. हे राजचे एकमेव उत्तर होते. सॉरी आणि कॉंग्रॅच्युलेशन, प्रिया प्रेमाने म्हणाली. राजने एकदा तिच्याकडे पाहिले आणि मग बेडवरून त्याचा फोन उचलला. राज, प्रिया हळुवारपणे म्हणाली. बोल. राज त्याचा फोन चेक करत म्हणाला. मी तुम्हाला मिठी मारू शकते का? प्रिया संकोचून म्हणाली. यावेळी राजच्या मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांना संवेदना जाणवल्या, तरीही त्याने अहंकाराने नाही म्हटले. ठीक आहे, प्रिया भावनिक होऊन म्हणाली आणि ती तिथून जाऊ लागली. राजने पटकन तिचे मनगट धरले आणि तिला स्वतःकडे ओढले. राजचे दोन्ही हात आता प्रियाच्या खांद्यावर होते आणि प्रियाचे दोन्ही हात राजच्या छातीवर होते. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. आता पाहत काय आहे? तू स्वतः म्हणालीस की तुला मला मिठी मारायची आहे, म्हणून आता तुला जे करायचे ते कर. राजने हे बोलताच प्रियाने राजला मिठी मारली. जेव्हा राजने नकार दिला तेव्हा ती वेदनेने भरली होती. आय लव्ह यू राज, आय लव्ह यू सो मच. तुम्ही नेहमी माझेच राहा. मी खूप प्रेम करते राज तुमच्यावर. फक्त आताच नाही तर जेव्हापासून आपले नाते दृढ झाले तेव्हापासून. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा मला काही करावेसे वाटत नाही आणि जेव्हा मी तुम्हाला मिठी मारते तेव्हा मला तेच समाधान मिळते जसे नदी समुद्रात विलीन झाल्यानंतर मिळते. प्रियाच्या तोंडून ही कबुली ऐकून राजच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य आले, जे प्रिया पाहू शकली नाही. प्रियाच्या बोलण्याला राजने काही उत्तर दिले नाही, पण तिच्या कपाळावर चुंबन घेतले, ज्यामुळे प्रियाने त्याला आणखी घट्ट धरले. जणू या चुंबनातून राजनेही त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. रात्रीची वेळ होती. दोघांनीही खोलीत जेवण मागवले होते आणि जेवलेही होते. त्यानंतर राज खाली काही क्लायंट असल्याचे सांगून निघून गेला, ज्याच्याशी त्याची छोटीशी मीटिंग आहे. तो लवकरच परत येईल. तोपर्यंत त्याने प्रियाला टीव्ही बघायला सांगितले होते. वाट पाहता पाहता रात्रीचा 1 वाजला होता. प्रिया बेडवर पडून मंद रडत होती. मग तिला दार उघडल्याचा आवाज आला. तिने पटकन आपले अश्रू पुसले आणि झोपेचं नाटक करू लागली. राज तिच्याकडे आला. त्याने थोडी दारू प्यायली होती, जी त्याने डील झाल्यानंतर क्लायंटसोबत पार्टी करताना प्यायली होती. त्याला प्रियाला इतका वेळ वाट पाहायला लावल्याबद्दल अपराधी वाटत होते. तो तिच्याजवळ गेला आणि तिला झोपेत पाहत राहिला. ती खूप गोंडस दिसत होती. ती राजला मोहित करत होती. राजने त्याच्या एका बोटाने प्रियाच्या ओठांना हळुवारपणे स्पर्श केला. त्या स्पर्शाने प्रियाला खूप काही जाणवले आणि तिने तिचे डोळे उघडले आणि त्याचवेळी राज तिला किस करणार होता. तेव्हा त्यांची नजर एकमेकांना भिडली आणि तो थांबला. त्याच्या डोळ्यातील प्रेम पाहून ती भावनिक होऊन बोलली, तुम्ही माझे सोबती असलात तरी तुम्ही माझ्यासोबत राहत नाहीत. मी दूर जायला लागले तर तुम्ही मला जवळ ओढून घेता, पण तुम्ही स्वतः कधीच माझ्यासोबत राहत नाहीत. राजला तिच्या मनात काय आहे हे समजले, पण तरीही तो तिथून बाजूला गेला आणि म्हणाला, हां, खूप महत्त्वाची डील होती. मी लवकर येऊ शकलो नाही. प्रियाला कळले होते की राजने दारू प्यायली आहे. माझ्यापेक्षा पण जास्त महत्त्वाचे काम होते का? प्रियाने भावनिक होऊन विचारले. मला वाद घालायचा नाहीये. बायको ही बायकोच्या जागी असते आणि काम हे कामाच्या जागी असते. या दोन्ही गोष्टी मिसळू नकोस, राज रागात म्हणाला. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा.
आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.